रमाई लिहिताना म्हणजे अगदी संपूर्ण रमाई वाचताना अशी ती रमाई डोळ्यासमोर येते आपल्या, की खरंच ही रमाई अशी होती. ती संकल्पना तुम्हाला कशी सुचली की ही अशीच रमाई मांडावी आणि ही अशी रमाई लोकांना द्यावी? मी रमाई संबंधी वाचत होतो, पण बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात एका दिवशी मी 6 भाषणं दिली यवतमाळच्या परिसरात, 6 भाषणं. आणि संध्याकाळी रात्री 8 वाजता 7 वाजता माझं भाषण यवतमाळात महिला मंडळाचा मोठा कार्यक्रम होता, तिथं झालं. आता जन्मशताब्दी बाबासाहेबांची, मी बाबासाहेबांवर बोलणार म्हणजे एक मानसिक तयारी आपली अशी असते. पण ते संयोजक इतके असे की त्यांनी परिचय करता करता जाहीर केलं की आज यशवंत मनोहर सर रमाईवर बोलतील. मानसिक तयारी नव्हती, हे लक्षात घे बेटा. पण आता त्यांनी जाहीर केलं, त्याचा अपमान होऊ नये. मग माझ्या प्रतिभेला म्हटलं, जाग बेटा, आता अब सोना नहीं दूसरा सोना तुझे निर्माण करना है. आणि मी बोललो बरं का, जितकं मला ऐकलं नव्हतं रमायचं तेवढं बोललो. प्रमोद बाबू, सगळ्या बाया रडत होत्या, सगळी माणसं रडत होती. ऐन वेळेवर मी रमाई संबंधी बोलत होतो आणि बाया हमसून रडत होत्या. त्या पुढे बसलेल्या मी पाहत होतो, डोळ्याला पदर लावून. हे मी पाहिलं. दुसऱ्या दिवशी काही कोणाला रेकॉर्ड केलं, कोणाच्या घरी चहाला बोलावून ते ऐकता माणसं अशी काहीतरी घाबरून जातं. मला हे वाटलं की अरे, आपण रमाईवर लिहिलं पाहिजे. म्हणजे हा क्षण कसा होता, आपण रमाईवर लिहिलं पाहिजे. एकदा अमरावतीला त्या भीमटेकडीजवळ मोठं सभागृह आहे पहा, तिथं मला बोलावलं. विषय काय दिला? यशोधरा, सावित्री, रमाई, तिघींवर. आणि मी तिथं मांडणी केली. ह्या माझ्या 3 सांस्कृतिक महामाता आहेत. आपल्याला एक प्राणी म्हणून जन्म देणारी माता वेगळी आणि विद्रोही माणूस म्हणून जन्म देणाऱ्या या 3 महामाता. मी बोललो, मांडणी केली आणि मी ठरवलं की या तिघींवर 3 कादंबऱ्या लिहिल्या पाहिजे आपण. बाबासाहेबांवर खूप बोलतात, बुद्धावर खूप बोलतात लोक, आणि फुल्यांवर खूप या महामातांवर लिहिलं पाहिजे. मी 3 कादंबऱ्या तुम्हाला सांगतो. रमाईचा इंग्रजी हिंदी अनुवाद झाला, कन्नडमध्ये अनुवाद झाला, विद्यापीठात अभ्यासाला. रमाई आपल्या लोकांना माहीत नसतं. सावित्री ही कादंबरीचा हिंदीमध्ये अनुवाद झाला, रशियनमध्ये अनुवाद होतो आहे. यशोधरा हिंदीमध्ये आली, ह्या आली, ती आली. लोकांनी त्याचे हे मी तुला पाठवीन बरं का, त्याचे ऑडिओ केले आहे 3 कादंबऱ्यांचे. मी हे ऑडिओ ऐकले ना, मला वाटतं हे आवाज इंडियानं केले आहे पहा. मला अलीकडे कळलं. ते ऐकता ऑडिओ मी रडत होतो पहा. हे सोडून दे. रमाई मी प्रमोद बाबू हा एक एकाग्रतेच्या शिखरावर जाऊन मुक्काम करणारा माणूस आहे. मला त्याचा अनुभव आहे. मी सकाळी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये सकाळी जायचो 7-7:30 वाजता. छोटासा टिफिन, एखादी दुसरी पोळी आणि इतकीशी भाजी, 1-1.5 वाजता खायचो. सकाळपासून संध्याकाळी 7पर्यंत लिहायचो. घरच्या माणसांना सांगायचो, कोणी आलं विचारलं तर माझा पत्ता सांगायचा नाही. देशाचा पंतप्रधान आला तरी पत्ता सांगायचा नाही.
माझ्या तंद्रीपेक्षा जगात दुसरं कोणीच मोठं नाही आहे. बरोबर आहे ना? संध्याकाळी 7 लिहित होतो. कसा लिहित होतो? रडत रडत लिहित होतो. हे लक्षात घे बेटा. कादंबरी किती दिवसात झाली? फक्त 5 दिवसात. फक्त 5 दिवसात हे लेखन केलं मी. दिवसभर लिहायचो. दिवसभर माझा मान्सून कोसळत राहायचा. क्या बात आहे. दिवसभर लिहायचो. व्याकुळ मन व्याकुळ. एकटाच. त्या शिपायाला सांगायचं, कोणी इथं आलं तर मला माझा पत्ता नाही सांगायचा, दार लावून घ्यायचं. या असं पहा. एक लेखक मुंबईला आहे, माझा मित्र. तो म्हणाला, सर मी दापोलीला गेलो, तो कोकण भाग फिरलो, तिथली भाषा आहे ते सगळं पाहिलं, न्याहाळलं, अभ्यास केला. कशासाठी? रमाईवर कादंबरी लिहिण्यासाठी. पण तुमची कादंबरी वाचली आणि मी तो नादच सोडून दिला की आपण काय लिहू याच्या पुढं. हे लक्षात घ्या प्रमोद बाबू. ते तिथं जावं लागतं रमाईच्या मनात. कोण जातं? ही प्रतिभा जाते. तिचं मन त्या त्या वेळचं समजावून घेते. आता यशोधरा तर किती इसवी सन पूर्व 500-600 शतकं. पण यशोधरा पूर्ण नव्यानं निर्माण केली आहे. यावेळेला स्त्री कशी वागते, यावेळेला पुरुष कसा वागतो, या प्रसंगी तिचा काय आविष्कार होतो. इतक्या स्त्री पुरुषांच्या अनुभवातून पाहण्यातून मला कशी वागत असेल यशोधरा यावेळेला. बुद्ध आला कशी वागली असेल, बुद्ध गेला काय झालं असेल तिच्या मनाचं. कात्यायना झाली, भद्रा कात्यायना भिक्षुणी झाली, काय वाटत असेल. आपला पती पुढे दिसतो आहे आणि तो आपला पती नाही आहे. मी त्याची पत्नी आहे, म्हणून मी त्याची पत्नीही नाही उरले आता. एक वेगळं घटित. गोपा संपली, मगजा संपली, यशोधरा संपली. या सगळ्या पायऱ्या ओलांडत ओलांडत मी भद्रा कात्यायना झाली. तो सिद्धार्थ होता, तो गौतम होता, तेही प्रदेश त्यानं ओलांडले आणि तो बुद्ध झाला. यशोधरा. मी एका कवितेत प्रमोद बाबू लिहिला आहे. पिंपळाच्या झाडाखाली बुद्ध आहे बसला. मी बुद्धाला म्हणतो, बुद्ध गैरसमज करून घेऊ नको, तू एकटा नव्हतास. त्या पिंपळाच्या झाडाच्या अवतीभोवती जसा वारा होतो होता तसा मी होतो तुझ्यासोबत. कसा होतो? यशोधरेच्या दाटलेल्या डोळ्यासारखा होतो, यशोधरेच्या फाटलेल्या गळ्यासारखा होतो, रडत होतो. बुद्धा तू एकटा नव्हतास. ही सेन्सिटिव्हिटी कुठून येते प्रमोद बाबू? कुठून येते ही सेन्सिटिव्हिटी? अरे मी होतो ना रे यशोधरेच्या दाटलेल्या गळ्यासारखा तुझ्या अवतीभोवती बिरबिरत. काय लक्षामध्ये. तरी यावेळेला यशोधरा, बुद्ध कपिल वस्तूत गेला, शुद्धोदनाकडे त्याने त्याच्या निमंत्रणावरून गेला. बुद्ध गेला, यशोधरेच्या महालात तो गेला नाही. यशोधरा म्हणाली, मी नाही बोलावणार. यावं त्यांनी. आणि बुद्ध गेला. बुद्ध गेला म्हणजे
एक शहाणपण गेलं. बुद्ध गेला म्हणजे यशोधरेचा एक 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 तिच्या स्वप्नाचा आकार गेला यशोधरेजवळ. आणि मग यशोधरा काय वाटलं असेल तिला, आपल्याला जो भेटतोय तो आता सिद्धार्थही नाही, आपला पतीही नाही आहे, या माणसाला आपण भेटतो आहोत. एका विशिष्ट वयानंतर आपण जसे विदेही होतो, सर्वातीत होतो आणि सर्वमय होतो. मी सर्वातीत झालेला सर्वमय आहे. हे सोपं नाही बेटा. काय वाटलं असेल यशोधरेला, यावेळेला काय वाटलं असेल? राहुल सांगितलं तुझा हिस्सा माग बेटा, काय वाटलं असेल? त्याच्याजवळ काय होतं? बुद्धाजवळ काय हिस्सा दिला? हे घे, उजेड घे. हा ज्ञानाचा उजेड आहे. तो कसा आहे? रेअर आहे. दुनियेभर फिरशील तर तुला नाही मिळणार हा ज्ञानाचा उजेड. तुला हे देतो आहे, अपूर्व प्रॉपर्टी देतोय रे बेटा तुला. तोही भिक्खू झाला. यशोधरा भिक्खुनी झाली, भद्रा कात्यायना. जाऊ दे, आता हे सोडून देऊ आपण. रमाईपाशी हो. म्हणजे त्या वेळचं त्या स्त्रीचं मन, त्या पुरुषाचं मन मी अंदाजानं डोळ्यापुढे आणत होतो. पहा, अशा अवस्थेत मनुष्य, अशा अवस्थेत ही स्त्री, तो पुरुष कसा वागतो. आय नो, माझ्या आयुष्यानं मला सांगितलेलं आहे, काही आडाखे काही पडताळे घेतलेले आहेत मी. आणि रमाई, मी रमाई कशी मांडली माहीत आहे का? रुक्मिणीच्या पोटी जन्माला आली लेक, तर तो लेकीचा आदर्श आहे. लेक कशी असावी, भिवाची ती पत्नी झाली, पत्नी कशी असावी याचा आदर्श झाली. रामजीची सून झाली, सून कशी असावी त्याचा आदर्श झाली. यशवंताची माता झाली, आई कशी असावी त्याचा आदर्श झाली. ती पुढे 7 कोटी लोकांची माता झाली, सांस्कृतिक महामाता झाली. सांस्कृतिक महामाता कशी असावी त्याचा आदर्श झाली. बेटा, रमाई हे दुःखाला शहाणपण करणारं महाकाव्य आहे. मरावं कसं ते रमाई शिकवत नाही. मरणाला पराभूत करीत जगावं कसं ते रमाई शिकवते तुम्हाला. माइंड वेल, हे लक्षात ठेवा. संकटांपुढे हारणं शिकवित नाही. तुमच्याकडे आलेली संकट पराभूत होऊन कशी परत जातील हे रमाई शिकवते तुम्हाला. अडचणींपुढे लाचार व्हायला शिकवत नाही रमाई. अडचणींना पराभूत करायला शिकवते. त्यांच्यावर पाय ठेवून पुढे जा. तुला सांगतो बेटा, अडचणी संकट तुमच्याकडे येत असतील तर तुमच्याकडून पराभूत होऊन जाण्यात त्यांना आनंद असतो. संकटांना आनंद वाटतो तुमच्या हातून पराभव करून घेण्यात स्वतःचा. अडचणींना आनंद वाटतो तुमच्याकडून त्यांना पराभूत होण्याचा. तुमचं जीवन असं असावं. अडचणींना तुम्हाला पराभूत करण्यात नाही,
स्वतःला तुमच्याकडून पराभूत होण्यात आनंद वाटला पाहिजे. बेटा, अडचणी सुख दुःख जगात आहेतच. ते कोणाला चुकले, तुम्हाला आहे, त्यांना आहे, सगळ्यांना आहे. पण मला रमाईनं हे सांगितलं, यशवंता, नाही, हरायचं नाही, हरायचं नाही. हरण्याचं दुसरं नाव मृत्यू असं आहे. आणि तू अजिंक्य व्हायचंस. तुझा बाप अजिंक्य होता. बाबासाहेबांसमोर मी म्हटलं आहे, तू अजिंक्य, तुझी अजिंक्य होती इच्छा ती. बाबासाहेबांना, तू अजिंक्य, तुझी अजिंक्य होती इच्छा ती. हे गगन वाकले तुझी या प्रज्ञेपुरती. काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे तुम्हाला? हे गगन वाकले तुझी या प्रज्ञेपुरती. तू अजिंक्य, तुझी अजिंक्य होती छाती. अरे तुम्ही त्याची लेकरं बनवताना बघ, तुमची ही छाती अजिंक्य असली पाहिजे. बंद करून द्या. मी हे शिकलो रमाईकडून. रडता रडता आसवांच्या ठिणग्या कशा करायच्या ते शिकलो रमाईकडून. मी रमाईच्या आसवांचे अर्थ लावले आणि बाबासाहेबांच्या डोळ्यातील ज्वालांचे अर्थ लावले. मी शिकलो या लोकांकडून. श्वास घेणं शिकलो. तुम्हाला सांगतो प्रमोद बाबू, सॉक्रेटिसाकडे एक माणूस गेला. तो म्हणाला, जगण्यात सर्वश्रेष्ठ काय ते मला सांग. फिलॉसॉफर. तो म्हणे चल. तो एका नदीत त्याला घेऊन गेला. जरा बऱ्यापैकी पाणी होतं, इतकं कमरेभर. सॉक्रेटिसानं त्या माणसाला बुडवलं पाण्यात. इथून इथपर्यंत बुडवलं. त्याचा श्वास कोंडायला लागला पाण्यात. काही वेळानंतर बाहेर आला. सॉक्रेटिस मला कसं वाटलं? तुला यावेळेला कशाची गरज भासली? कशाची नाही, फक्त श्वासांची गरज भासली. श्वासानितकं हे माणसा जगात श्रेष्ठ काहीही नाही. बेटा, हे लक्षात ठेवायचं. रमाईकडून मीही शिकलो. रमाई लिहिता लिहिता, म्हणून माणसं रडतात, कारण मी ती रमाई रडता रडता लिहिली. पण रमाई हे रडण्याचं महाकाव्य नाही, अश्रूंचं महाकाव्य नाही. हे अश्रू ऊर्जेचं महाकथन आहे. ग्रँड नॅरेटिव्ह आहे त्या ऊर्जेचं. ही ऊर्जा आहे, तुम्हाला तिथून शिकता आली पाहिजे. बाबासाहेबांचे अश्रू मी माझ्या डोळ्यात घेतले एका, आणि बाबासाहेबांच्या डोळ्यातल्या दुसऱ्या डोळ्यातल्या ठिणग्या माझ्या या डोळ्यात घेतल्या. लक्षामध्ये, जिंदगीनेच हातात डोळ्यात आसवे आणि हातात लेखणी दिली. जिंदगीने डोळ्यात आसवे आणि सूर्याने हातात लेखणी दिली. एका हाताने ज्वालांच्या मिठ्या सोडवल्या आणि दुसऱ्या हाताने कविता लिहिली. जिंदगीने काय दिलं होतं? डोळ्यात आसव दिली होती. सूर्यानं बाबासाहेबांना काय दिलं? आग दिली, लेखणी दिली. एका हाताने ज्वाळांच्या मिठ्या सोडवल्या आणि दुसऱ्या हाताने कविता लिहिली. दोन्ही हाताला कामाला लावलं होतो. याला थांबू नको म्हटलं, मग झोपू नको हाता. हे असं शिकलो पाहणे. आणि म्हणून मला आनंद वाटतो बेटा, रमाई ही कादंबरी माझ्यासाठी एवढं पुस्तक नाही आहे,
ते माझ्यासाठी महाकाव्यच आहे, ते माझ्यासाठी महा कथनच आहे पा, ग्रँड नॅरेटिव्हच आहे पा. ती आपल्याला जगणं कसं शिकावं ते सांगते. सगळ्या लोकांनी तिच्या या शब्दांमधून, या कादंबरीमधून जगण्याची तंत्रविद्या शिकावी, टेक्नॉलॉजी शिकावी, हे सौंदर्यशास्त्र शिकावं आणि हे संघर्षशास्त्र शिकावं, हे युद्धशास्त्र शिकावं रमाई या कादंबरीतून. आतापर्यंत किती पुस्तकाचं लिखाण केलं? आता तुला सांगू बेटा, इतके लेख आहेत, लेख की बाबासाहेबांनी म्हणजे 7 कोटी, आता 9 कोटी, इतके कोटी लेख आहेत बाबासाहेबांचे. तर बाबासाहेबांना त्यांची नावंही माहीत नसतील, इतके लेख आहेत, इतकी मुलं आहेत बाबासाहेबांची. तसं माझ्या पुस्तकांचं झालं आहे, मलाही काही सांगता येत नाही आता. पण लोक म्हणतात, ते प्रमोद बाबू सांगतं की बाबासाहेबांच्या नंतर इतकं 150-200 पुस्तकं आहेत. बाबासाहेबांच्या नंतर इतकं लेखन करणारा दुसरा माणूस नाही. आणि नुसती पुस्तकांची संख्या महत्त्वाची नाही आहे. तो काय सांगतो या पुस्तकातून? तर तुम्हाला तुमच्या हातावर क्रांतीचं हे महाकथन ठेवतो. तुम्हाला कुठे जायचं आहे, कोणत्या स्वप्नात जायचं आहे आणि तुमच्या अवतीभोवतीच्या जीवनात कोणतं स्वप्न फुलवायचं आहे ते तुम्हाला हा लेखक सांगतो. पुस्तकांची संख्या, खूप पुस्तकं लिहिली आणि त्याच्यात कविता संग्रह आहेत, भाषणांची पुस्तकं आहेत, मुलाखतींची पुस्तकं आहेत, प्रवास वर्णन आहे, कादंबरी आहे, ललित लेखन आहेत, समीक्षापर लेखन आहेत, कविता, अशी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत पहा. आणि तुम्हाला एक सांगण्याचा मुद्दा असा आहे, घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी. जे व्हिजन आहे माझं, मी कुठेही फिरो, कोणतेही शब्द वापरो, कोणत्याही वाङ्मय प्रकारात लेखन करो, माझ्यामध्ये एक इनर सन आहे पा. सन म्हणजे सूर्य, आतमध्ये एक सूर्य आहे. बाबासाहेब नावाच्या सूर्यानं, मी एका कवितेत म्हटलं आहे, या सूर्यालाही बाबासाहेब नावाच्या माझ्या महासूर्यानं उजेड शिकवला. हा एक इनर सन माझ्यात आहे, आतमध्ये सूर्य आहे. तो बाबासाहेबानं मला दिलेला आहे आणि तो आतमध्ये स्थापित केलेला आहे. त्या सूर्यावरचं माझं लक्ष कधी ढळत नाही. काहीही लिहो, कोणताही शब्द लिहो, दिशा, उजेडाची वाट, उजेडाची रेषा, हे कधी थांबत नाही. बाबासाहेबांच्या या व्हिजनच्या विरुद्ध एकही शब्द तुम्हाला माझ्या साहित्यात दिसणार नाही. या सगळ्या साहित्याचा अर्थ आंबेडकर असाच आहे पहा, परिवर्तन असाच आहे, जीवनात क्रांती असाच आहे. तर या पद्धतीने ह्या माझ्या पुस्तकांची संख्या 150-200 जवळपास झालेली आहे आणि मी अजूनही लिहितोच आहे. हे 650 पानांचं पुस्तक आहे. 700 पानाचं पुस्तक मनोविकास काढताय माझं आता बरं का. आणि तुम्हाला एक सांगतो प्रमोद बाबू, लातूरचे एक डॉक्टर नागोराव कुंभारा फिलॉसॉफीचे प्राध्यापक होते, रिटायर झाले, मोठा माणूस. 87 पासून 1900 विचारशलाका नावाचं नियतकालिक ते चालवत आहेत. त्यांनी आता त्याचे खंड तयार करायला सुरुवात केली आहे. तर अलीकडच्या 4 अंकांचा एक खंड त्यांनी तयार केला, दर्शन खंड, चार्वाक दर्शन,
जैन दर्शन, बुद्ध दर्शन आणि बसवेश्वर लिंगायत दर्शन या 4 अंकांचा एक खंड केला आणि त्याला मला प्रस्थानं लिहायला 70 पानांची प्रस्तावना आहे. सगळी तोडफोड केली आहे तत्त्वज्ञानांची. तुमच्या या माणसानं तोडफोड केलेली आहे आणि रिकन्स्ट्रक्शन केलं आहे. मला हे माहीत आहे की बाबासाहेबांशी माझं काहीतरी नातं आहे. हे सांगण्याचा हा प्रकार आहे. ते मला सांगता यावं यासाठी मी हे करतो आहे. हे मला ठामपणे सांगता यावं की बाबासाहेबांशी म्हणजे बाबासाहेबांच्या त्या विजयीशी माझं नातं आहे, भूमिकेशी माझं आहे, त्यांच्या तत्त्वज्ञानाशी माझं नातं आहे. मी त्यांच्या कुटुंबाचा रक्ताचा नातेवाईक नाही, पण त्याच्या तत्त्वज्ञानाचा रक्ताचा नातेवाईक आहे. हे माझ्या पुस्तकात मी केलेलं आहे, करतो आहे.